अक्रनरा कृपा गुणवरा सर्वेश्वरा चित्परा कारुण्या नटनागरा द्वयकरा विघ्नादिदोषाहरा संबंधे जडजीवतारुणिवरा पूता पुताई धरा दातारा करुणा करावरमते द्यावे विभू गुर्जरा सर्वज्ञ श्री चक्रधर महानुभाव शिक्षण संस्था वांबोरी आणि सालाबादप्रमाणे दरवर्षी या ठिकाणी जी शारदीय व्याख्यानमाला होत असते त्या व्याख्यानमालेच्या निमित्ताने संपूर्ण कार्यक्रमाचे अध्यक्ष परमपूजनीय परममहंत गुरुवर्य श्री मामाजी यांना मी साष्टांग दंडवत प्रणाम करतो। माझे जे काही बोबडे बोल त्यांनी काही चूक झाल्यास ते पदरात घ्यावी आणि जे काही बरोबर असेल ते माझ्या पदरात टाकावं। त्याप्रमाणे मी मामाजींना विनंती करतो आणि माझ्या 2 शब्दात तुमच्या समोर बोलण्याचा प्रयत्न करतो। आज व्याख्यानमालेचं दुसरं सत्र आहे आणि माझा जो विषय आहे तो विषय म्हणजे शिदोरी आहे। पत्रिकेमध्ये लिहित असताना पत्रिका तयार करताना फार मोठी एक चूक केलेली आहे। त्यामध्ये शिदोरीच्या अगोदर अशिदोरी केलेला आहे, म्हणून हे चूक तुम्ही सर्वात लक्षात घ्या। बरेच लोकांनी मला म्हटलं की हा विषय कसा आहे बा अशिदोरी, वास्तविक पाहता शिदोरी असते। शिदोरी ही सर्वांच्या अनुभवाची आहे। शिदोरीविषयी कोणाला जास्त सांगावं लागत नाही, कारण प्रत्येकाने शिदोरी हे अनुभवलेली आहे। कारण आपण लहानपणापासून जेव्हा कर्मरहाटीत जरी असतो तरी कर्मरहाटीमध्ये सुद्धा आपल्याला आपली आई आपली बहीण आपण प्रवासाला जेव्हा जातो त्यावेळेला आपल्याला शिदोरी देत असते। त्या शिदोरीमध्ये जास्त पदार्थ नसतात, पदार्थ एकदम साधे असतात, परंतु जेव्हा मनुष्याला भूक लागते त्यावेळेला त्या भूक शमवण्याची शक्ती त्या शिदोरीमध्ये आहे। आणि म्हणून ती शिदोरी इतकी अत्यंत महत्त्वाची आहे की ती शिदोरी जेव्हा आपण प्रवासामध्ये जातो आणि आपल्या आईने दिलेली शिदोरी जेव्हा आपण जेवण करतो त्यावेळेला आपल्याला आईची आठवण येते। त्यानंतर आज आपल्याला या महानुभाव आश्रममध्ये जी आमच्यासाठी मामाजींनी जी व्यवस्था केलेली आहे ती व्यवस्था आम्हाला त्यांनी कोणीही जरी स्थानवंदनाला गेलं प्रवासाला गेलं तरी या आश्रमातून आपल्याला आपल्यासोबत सकाळी 6 वाजता 6:30 वाजता जरी म्हटलं तरी आपल्याला काय होते शिदोरी मिळते। आणि जेव्हा ते शिदोरी आपण आपल्या प्रवासामध्ये जेव्हा भूक लागली त्यावेळेस जेवण करतो त्यावेळेस नक्कीच मामाजींचं त्या ठिकाणी आपल्याला आठवण येते। एकदा मी इथून अमरावतीला जात असताना मी सकाळी 6 वाजता इथून शिदोरी नेली आणि भूक लागली, गाडी थांबली, धाब्यावर तर आपण काही जेवण करत नाही म्हणून गाडीतच जेवण केलं आणि मला आठवण आली मामाजींची की मामाजींनी आमच्यासाठी जी ज्याला माता म्हणतात, ज्या कर्मराहाटीमध्ये असताना आपल्याला जे मातेनं प्रेम दिलं तेच प्रेम आपल्याला आज मामाजींकडून मिळत आहे। म्हणून आज आपण जी शिदोरी आहे ते शिदोरी नसतं उदरनिर्वाह करण्यासाठी नाही, ही जी शिदोरी आहे ही काय आहे, जे पदार्थ आहेत त्या शिदोरीमध्ये जास्त नसते की प्रत्येकानं अनुभवलेले असते। शिदोरी म्हणजे एक सामान्य भाकर, त्या भाकरीवर चटणी एक त्या शिदोरीमध्ये कांदा आणि त्या चटणी भाकरच्या शिदोरीमध्ये एवढी पावर असते की तो शेतकरी असतो तो 6 घंटे काम करतो त्या शिदोरीवर। आणि आज प्रवासामध्ये आपण एक वेळा जरी शिदोरीमध्ये जेवण केलं की त्याच्यामध्ये आपण एक दिवसभर या शिदोरीवर राहू शकतो। एवढं सामर्थ्य त्या पंक्तीमधल्या पक्वान्नामध्ये नसून त्या शिदोरीमध्ये असते। म्हणून या ठिकाणी आपल्याला दोन्ही प्रकारचा विचार करावा लागते। आपल्याला 2 शिदोऱ्या पाहाव्या लागतात। या ठिकाणी मामाजींनी आपल्याला 2 शिदोऱ्या कोणत्या दिलेल्या आहेत, एक आपल्याला आपली शुद्धा निवृत्त करण्याची शिदोरी दिलेली आहे, दुसरी शिदोरी कोणती दिलेली आहे आपल्याला की ती ज्ञानाची शिदोरी दिलेली आहे। आणि हे शिदोरी जे आहे दोन्ही गोष्टीचा आपल्याला त्या गोष्टीचा उपयोग करावा लागते।
कारण अन्नाशिवाय देह नाही आणि ज्ञानाशिवाय मोक्ष नाही. अन्नाशिवाय देह नाही, कारण तुम्हाला मोक्षाला जायचं असेल आचार करावा लागेल तर क्षुधा निवृत्ती झालीच पाहिजे. आणि इकडे ज्ञानाची जी शिदोरी आहे की ज्या वेळेला आपण सकाळी भोकाला जातो, दुपारी पोथीला जातो, त्यावेळेस काय असते की एका सुळ्यामध्ये आपलं शास्त्र सामावलेलं असते आणि ज्याप्रमाणे शिदोरी बांधल्या जाते त्याप्रमाणे आपलं शास्त्र सुद्धा चौकोनी कपड्यामध्ये काय असते, गुंडाळलेलं असते. आणि ते ज्या वेळेला मामाजी त्या ठिकाणी आपलं निरूपण करतात त्यावेळेला ते शास्त्र, ते कपडा उघडावा लागते आणि त्या शास्त्रामधलं ज्ञान मामाजीकडून आपल्याला घ्यावं लागते. अशा प्रकारची हे ज्ञानाची शिदोरी आहे. हे शिदोरी आपल्याला अत्यंत महत्त्वाची आहे की त्यामुळे त्या शिदोरीमुळे आपल्याला काय होते, मोक्ष प्राप्ती होते. आता आपल्याला शिदोरीचा उल्लेख साहित्यामध्ये, मराठी साहित्यामध्ये कधी आलेला आहे हे आपल्याला बघायचं आहे. की हे झाला शिदोरी, दोन्ही प्रकारच्या शिदोऱ्या आपण लक्षात ठेवा. आणि आता या शिदोरीचा उल्लेख कोणत्या कोणत्या ठिकाणी आपल्याला झालेला आहे की 5,500 पूर्वी या शिदोरीचा उल्लेख आपल्याला शास्त्रामध्ये आढळतो. ज्यावेळेला श्रीकृष्ण महाराज गोकुळामध्ये नंद यशोदेच्या घरी होते त्यावेळेला श्रीकृष्ण महाराज बालवयामध्ये मुलांना खेळ करण्याची किंवा खोड्या करण्याची सवय असते. त्याप्रमाणे परब्रह्म परमेश्वर होता श्रीकृष्ण महाराज त्या गोकुळामध्ये काय करत होते, फिरत होते आणि कोणाच्या घरी जाऊन त्या ठिकाणी कोणाचं दही सांडून देत, तर कोणाचं दही दुभतं खात, तर कोणाचा माठ फोडत, अशा खोड्या ते करत होते. मग आता यशोदा मातेला असं वाटलं की बा आता यांचं काय करावं, या बाळाच्या रोज कंप्लेंट आपल्या घरावर येतात, म्हणून जो तो आपले घराणे करण्याकरिता यशोदा मातेजवळ येतात. म्हणून आपल्या घरी जे गायी आहेत, नंद यशोच्या घरी ज्या गायी होत्या, आता ह्या गायी याला चारण्याकरिता आपण पाठवू. आता हा परमेश्वर ब्रह्मांड नायक आता गायी चरण्याकरिता जाते. मग आता गायी चरण्याकरिता गेल्यानंतर काही एकटा जाणार आहे का? मग त्या परिसरातले जे सवंगडी मुलं होते, पेंड्या, सुदामा, जे काही बाल गोपाल होते ते सुद्धा सोबत असे. अशा सर्व गायी ते रानामध्ये चारण्याकरता नेत असत. आता दररोज नेल्यानंतर प्रत्येक मुलगा आपापल्या घरून शिदोरी आणत असे आणि ते शिदोरी त्या ठिकाणी आणल्यानंतर सर्वजण एकत्र जेवण करत. एक दिवस श्रीकृष्ण महाराज काय म्हणतात की अरे मुलांनो, सर्वांनी आपण शिदोऱ्या आणतो, आपण आपापली शिदोरी जेवण करतो, परंतु आज आपण एकत्र जेवण करूया. म्हणून श्रीकृष्ण महाराजांनी आपलं पितांबर खाली आथरलं आणि त्यावर सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या. आणि त्या ठिकाणी सर्वत्र एकत्र केल्यानंतर श्रीकृष्ण महाराजांनी त्या शिदोऱ्या चील अन्न सर्व आपल्या हाताने एकत्र करून, श्रीकराने एकत्र करून त्या ठिकाणी सर्वांना प्रसाद दिला. सर्व मुलांनी प्रसाद खाल्ला आणि मग श्रीकृष्ण महाराज काय म्हणतात, बळीराम देव सुद्धा होते त्या ठिकाणी. आणि आता काय करा की गंगेवर, यमुने नदीवर तुम्ही हात धुण्याकरिता जाऊ नका. सर्वांनी आपापल्या पदराला काय करा, हात पुसा. बळीराम दादांना वाटलं की हे एवढं मोठं गंगेमध्ये पाणी आहे, हे श्रीकृष्ण म्हणतात की आपल्या पदराला किंवा धोत्राला आपला हात पुसा. म्हणून त्यांना राहावलं गेलं नाही. म्हणजे श्रीकृष्ण महाराज म्हणतात, हे काय श्रीकृष्ण, हे कपड्याला सर्व हात पुसायला सांगितले, एवढं मोठं पाणी गंगेमध्ये आहे. तर ते श्रीकृष्ण महाराजांनी त्या सर्वांना, गोपाळांना, बळीराम देवांना त्या ठिकाणी नेलं. आणि तिथं नेल्यानंतर पाहतात तर सर्व गंगेकाठी मासेच मासे आणि एवढे मासे आपले वर तोंड करून बघत होते. आणि मग श्रीकृष्ण महाराज म्हणतात, हे तुम्हाला माहीत आहे का कोण आहे? ह्या देवता प्रसादाकरिता आलेल्या आहेत. या ठिकाणी देवता सुद्धा प्रसादाची अभिलाषा, परमेश्वराच्या प्रसादाची अभिलाषा करतात. त्या ठिकाणी शिदोरी हा शब्द त्या ठिकाणी सर्व मुलांनी शिदोऱ्या आणून एकत्र केल्या आणि त्या ठिकाणी जे चातुर्वर्ण्यता नष्ट त्यावेळेला श्रीकृष्ण महाराजांनी केलेली आहे. त्यामध्ये सर्व ब्राह्मण होते, कोणी क्षत्रिय होते, कोणी वैश्य होते, कोणी शूद्र होते. अशा प्रकारची सर्वांची जी शिदोऱ्या एकत्र केल्या त्या ठिकाणी द्वापार युगामध्ये आपल्याला त्याचा संबंध आढळतो. त्यानंतर रिद्धपूर प्रांतीय श्री प्रभू बाबांचा अवतार झाला. त्यांनी तर शिवाशिवी जी होती सर्व नष्टच केली. त्या ठिकाणी कोणता शिवाशिवीचा भाग ठेवलेला नाही. परंतु त्या ठिकाणी रिद्धपूर प्रांतामध्ये ती रिद्धपूर जे होतं ती त्यावेळेला मोठी बाजारपेठ होती. आणि रिद्धपूर मोठी बाजारपेठ असताना ज्या वेळेला खेडचा एक ब्राह्मण रिद्धपूरला बाजाराकरता येत होता आणि त्याची मुलगी सुद्धा त्या रिद्धपुरात दिलेली होती. परंतु श्री प्रभू बाबा शिवाशिवी करतात म्हणून काय करत होता की घरूनच पत्नीला म्हणत होता की ब्राह्मणीला म्हणत होता
की शिदोरी करून दे, मी वाटेतच कुठंतरी जेवण करेल. म्हणून तो आल्यानंतर रिद्धपुरीच्या जवळपास आला. देवाळे तळे होते, त्या देवाळ्या तळ्याजवळ त्याने काय केलं की पिंपळ होता, त्या पिंपळाला शिदोरी बांधली. शिदोरी बांधल्यानंतर त्या देवाळे तळ्यामध्ये आंघोळ करण्याकरिता गेला आणि त्या ठिकाणी श्री प्रभुबाबा तिकडून दावेरेकडून त्या देवाळ्या तळाकडे आले आणि श्री प्रभुबाबांनी ती शिदोरी सोडली आणि तिथं जेवण आरोगणा करत बसले. त्यावेळेला तो ब्राह्मण आंघोळ करून आला आणि कुत्सित भावनेचा जो ब्राह्मण की श्री प्रभुबाबांनी आपलं पदार्थ खाऊ नये त्याकरिता त्याने पिंपळाला बांधलेली होती आणि ते श्री प्रभुबाबांनी सोडून त्याला श्री प्रभुबाबांनी काय केलं की जेवण करत असताना तो आला आणि मग काय म्हणते त्याची मन पालटलं आणि म्हणते की राऊळ माझे माय, राऊळ माझे बाप, राऊळांनी माझी शिदोरी खाल्ली आणि मला किती योग्यता प्राप्त झाली. अशा प्रकारचा तो श्री प्रभुबाबांची गुणगान गाऊ लागला. त्याचप्रमाणे धर्महाळी नावाचा एक माळी, तो दररोज ते धर्महाळ भरण्याकरिता, पाण्याचा हाळ भरण्याकरिता सकाळीच आपल्या घरून येत होता आणि सकाळी घरून आल्यानंतर तो पत्नीला शिदोरी बांधून मागवतो आणि दिवसभर ते पाणी भरण्याचं काम करत होता. त्यावेळेला श्री प्रभुबाबा त्याची येत शिदोरी आणि तो चोरून ठेवत होता आणि श्री प्रभुबाबांनी ते शिदोरी त्याची आरोहणा करत होता. असं एक दिवस काय केलं की आता श्री प्रभुबाबांना ही शिदोरी दिसली पाहिजे नाही म्हणून त्याने त्या झाडाच्या कोकळ्यामध्ये जे काही हे असते, ढोल असते, त्या झाडाला 2 फांद्यामध्ये त्याच्यामध्ये ती शिदोरी ठेवली आणि आपलं काम चालू केलं. तेवढ्या श्री प्रभू आले. श्री प्रभुबाबांनी त्या कोंक्यातली ते शिदोरी काढली आणि त्या ठिकाणी जेवण करू लागले आणि मग त्याला असं वाटलं की श्री प्रभूंचं असं कोणतं ठिकाण नाही की ज्या ठिकाणी श्री प्रभुबा नाही आहेत. म्हणून त्या ठिकाणी त्याला आनंद झाला आणि मग त्याने असं ठरवलं की जेव्हा मी शिदोरी आली तेव्हा अगोदर श्रीप्रभूंना भोजन देईल आणि नंतर मी जेवण करीन. असं देहांतापर्यंत त्यानं श्रीप्रभूंना भोजन अगोदर दिलं. नंतर श्रीप्रभू नंतर तो ब्राह्मण आपलं माळी तो जेवण करत होता. अशा प्रकारे श्रीप्रभू चरित्रामध्ये ह्या 2 लीळा आपल्याला शिदोरी संदर्भानं पाहायला मिळतात. आता यानंतर श्री चक्रधर स्वामींच्या चरित्रामध्ये आपल्याला ज्या लीळा मिळतात त्यावेळेला अचलपूर नगरामध्ये श्री चक्रधर स्वामी 10 महिने रामधरणा राजाच्या तिथं राहिलेले आहेत आणि शेवटी काही उदास्य स्वीकार करून श्री चक्रधर स्वामी काटेवनी पोतू खेळू म्हणजे वडनेर रस्त्याने निघालेले आहेत. श्री प्रभू चक्रधर स्वामींच्या श्रीमूर्तीवर रामधरण्याने दिलेली त्रिविडी होती आणि 3 पदरी त्रिविडी होती आणि ज्यावेळेला चक्रधर स्वामी रस्त्याने येत होते त्यावेळेला चहूगावीचे गोपाळ, चहूगावी म्हणजे काकडा, शिंदी, वडनेर आणि कुष्टा या चहूगावीचे गोपाळ गायी चारण्याकरिता आणि त्या तळ्याच्या ठिकाणी पाणी पाजण्याकरिता त्या ठिकाणी येत असत आणि येताना शिदोऱ्यासोबत आणत असत. आणि ज्या वेळेला चक्रधर स्वामी त्या ठिकाणी आले त्यावेळेला त्या मुलांना पाहून काय म्हणतात की मुलांनो, गोपाळांनो आमच्याबरोबर खेळाल. त्यावेळेला ते म्हणतात हो जी. मग काय म्हणतात की आमच्याजवळ आम्ही दोषी हो, आम्ही व्यापारी हो आणि तुम्ही काय व्हा, ग्राहक व्हा. मग त्याप्रमाणे त्या ठिकाणी चक्रधर स्वामींनी काय केले, तो कपडा होता त्याचे हातभर फूटभर अशा प्रकारचे पालवे वेगवेगळे तयार केले आणि त्या ठिकाणी पसारा मांडला आणि पसारा मांडल्यानंतर ते मुलं म्हणतात आमच्याजवळ दाम नाही. म्हणून स्वामी म्हणतात की चिचोऱ्याचे दाम करा, चिचोऱ्याचे आसू करा आणि दामोड्याचे दाम करा. त्याप्रमाणे ते मुले त्यांना दाम आणि चिचोरे देऊन ते वस्त्र विकत घेऊ लागले. सर्व विकत मुलांनी घेतलेले वस्त्र स्वामी म्हणतात आता आम्ही ग्राहक हो, तुम्ही काय करा, तुम्ही दोषी व्हा. त्याप्रमाणे ते मुले त्या पसाऱ्यावर बसलेले आहेत. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सर्व ते कपडे जवळ घेतले आणि नंतर मग ते सर्व कपड्याचे काय केले की काही चिंध्या केल्या आणि त्याची गोफण तयार केली आणि त्यामध्ये त्या चिंध्या गुंडाळून त्याला गोफण म्हणून जा भोवरी म्हणून ते त्या बाबुळीच्या झाडावरून भिरकवू लागले. सर्व हे झाल्यानंतर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी त्या ठिकाणी जायला लागले. त्यावेळेस ते मुले काय म्हणतात आजही त्याच ठिकाणी भोजनस्थान म्हणून आहे एका बाजूला आणि त्या ठिकाणी स्वामी काय म्हणतात, आपलं मुले काय म्हणतात की जे जे भोजन करून जावे, आरोगणा करून जावे. लहान मुले असताना त्यांना उचित कसं स्फुरलं हे आपल्याला पाहण्यासारखं आहे की गोपाळांच्या बऱ्याचशा लीळा आपल्याला पाहायला मिळतात. त्या ठिकाणी ही सुद्धा एक गोपाळाची लीळा आपल्याला अनुभवास येते
आणि त्या मुलांना उचीस पुरल्यामुळे स्वामींनी त्यांना विनंतीचा स्वीकार केला आणि त्यांनी सर्व शिदोऱ्या सोडल्या आणि स्वामींना बरवा पदार्थ म्हणजे चांगला चांगला पदार्थ स्वामींना त्यांनी अर्पण केला आणि त्या ठिकाणी स्वामींची आराधना झाली आणि स्वामी मग त्या ठिकाणी वडनेरला आले. अशा प्रकारचा या चरित्रामध्ये आपल्याला शिदोरी याचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर स्वामी नांदेड परिसरामध्ये फिरत असताना फिरता फिरता गोपाळ चावडी या ठिकाणी गेलेले आहेत आणि गोपाळ चावडीच्या ठिकाणी त्या ठिकाणी मुले खेळ खेळत होती आणि त्यांनी सुद्धा गायी चारण्याकरिता आणलेल्या होत्या. त्यावेळेला स्वामी म्हणतात, गोपाळांनो आम्ही तुमच्यामध्ये खेळू. त्यावेळेस म्हणतात खेळा. मग स्वामी म्हणतात नाही, आम्ही खेळ खेळू आमच्या म्हटल्याप्रमाणे. आम्ही राणे हो, तुम्ही भेरी व्हा. आम्ही राजे हो, तुम्ही सेवक व्हा. अशा प्रकारे स्वामींनी कबूल दिली आणि मग स्वामी काय करत, प्रत्येकाच्या पाठीवर बसत. प्रत्येकाला आनंद सुखानंद मिळत असे आणि तो सुखानंद ते अनुभवत असताना प्रत्येक मुलगा म्हणत होते की देवा तुम्ही माझ्या पाठीवर उतरू नका. मग दुसऱ्या गडी काय म्हणे, अरे तू बरेच वेळचा स्वामी तुझ्या पाठीवर बसलेले आहेत, तुझा ढाव संपलेला आहे आणि तू दुसरा मुलाचा ढाव आहे म्हणून स्वामी मग दुसऱ्या मुलांच्या पाठीवर बसव. अशा प्रकारे सर्व मुलांना स्वामींनी त्या ठिकाणी सुखानंद दिलेला आहे आणि त्या आनंदामध्ये ते मुले स्वामी ज्या वेळेला जायला लागले त्यावेळेला स्वामींना ते मुले म्हणतात की जे जे आरोग्य करून जावे, आम्ही शिदोऱ्या आणलेल्या आहेत. आणि त्या ठिकाणी मोठा शब्द आलेला आहे. मोठा म्हणजे शिदोरी. मोठा शब्दाचा अर्थ शिदोरी सुद्धा होतो आणि त्या ठिकाणी स्वामींनी आराधना केली. मग स्वामी त्या ठिकाणून निघून गेले. त्यावेळेला एक ब्राह्मण आला. ब्राह्मण म्हणतात की हे मुलं जे सुखानंद म्हणत आहेत हे काहीशे ह्यात ब्रह्माचा शब्द आहे. म्हणून त्या ठिकाणी त्यांनी विचारलं आणि ते मुले म्हणतात की त्या स्वामींपासून आम्हाला सुख मिळालेलं आहे. मग तो ब्राह्मण त्या ठिकाणी आला आणि त्या ठिकाणी सर्वज्ञ श्रीचक्र स्वामीच्या झाडाजवळ आसन होते आणि त्या ठिकाणी बसलेले आहे. अशा प्रकारे जो शिदोरीचा संबंध आपल्याला चरित्रामध्ये अनेक वर्षापासून आलेला आहे. चरित्रामध्ये आपल्याला शिदोरी हा शब्द पाहायला मिळते. त्याचप्रमाणे स्वामींचा मुक्काम डोमेग्रामला होता. डोमेग्रामला स्वामींचा मुक्काम असताना त्या ठिकाणी एक दिवस सर्व मंडळी स्वामींचा पूजा अवसर झाला, दुपारीचा पूजा अवसर झाला, स्वामींची आराधना झाली आणि स्वामींची आराधना झाल्यानंतर स्वामी उपपौढ झाला आणि स्वामी ज्या ठिकाणी आसन असतो त्या ठिकाणी येऊन बसले. सर्व भक्त मंडळी स्वामींजवळ आली, स्वामींना दंडवत केले, श्रीचरणाला लागले आणि त्या ठिकाणी स्वामींनी सर्वांना अवलोकन केलं आणि स्वामी म्हणतात का हो सर्वजण आले, वानऱ्या का नाही आला. त्यावेळेस ते म्हणतात की वानऱ्या ज्वरी भरला असे, म्हणजे त्यांना ज्वर आलेला आहे. त्यावेळेस स्वामी म्हणतात जा बोलावा. मग दादोस गेले. दादोस गेल्यानंतर आचार्यांना बोलावलं. काय म्हणतात की तुम्हाला स्वामींनी बोलावलेलं आहे. आता ज्वरी भरलेले एवढे त्यांची शरीरावर सुद्धा नाही आहे. अशा वेळेला ते उठले आणि स्वामींची आज्ञा म्हणून आले. आल्यानंतर स्वामींना दंडवत केला, श्रीचरणाला लागले आणि म्हणतात स्वामी का हो तुम्हाला ज्वर आहे. ते म्हणतात कोण म्हणते मला ज्वर आहे. मग आम्ही सांगू ते काम तुम्ही कराल का, व्यापार कराल का. ते म्हणतात होची. मग त्यावेळेला जा म्हणत आम्ही नेवाशाला. म्हणून बाईसांना म्हणतात बाई तुमच्याजवळ काही पदार्थ तुम्हाला आणायचे आहेत का. त्यावेळेस ती म्हणते होची पदार्थ संपलेले आहेत. म्हणून त्यांना दाम द्या. 20 दाम दिले. 1 दाम सरिसा दिला, जास्तीचा दिला आणि मग भट्टोबा स्वामींना दंडवत करून निघाले. त्यावेळेला स्वामी म्हणतात भट्टोबासांना जेवण करून जा. त्यावेळेला ते म्हणतात मला भूक नाही. मग स्वामी म्हणतात तुम्ही किती वाजता याल. त्यावेळेला ते म्हणतात भट्टोबास म्हणतात की मी येईन पूजा अवसर झाल्यानंतर. मग भट्टोबास निघाले. स्वामींना किती चिंता भट्टोबासांची. त्या ठिकाणी नेवाशाचे मतिविलास त्या ठिकाणी येत होते. स्वामी सुट्टीच्या दिवशी स्वामीच्या दर्शनाला. त्यावेळेला मतिविलास आले. विलासांना स्वामी म्हणतात बाईसांना सांगतात बाई यांच्याजवळ शिदोरी आहे आचार्यांसाठी. मग बाईसांनी दहीभात बांधला आणि शिदोरी दिली. हा शिदोरीचा उल्लेख लक्षात ठेवा की कोणत्या कोणत्या चरित्रामध्ये आपल्याला शिदोरी हा शब्द पाहायला मिळते. त्या ठिकाणी बाईसांनी शिदोरी दिली आणि ती शिदोरी स्वामी सांगतात की जेव्हा ते तुम्हाला भेटतील त्यावेळेसच त्यांना शिदोरी द्यायची. तोपर्यंत तुम्हाला दिसल्यानंतर त्यांना थांबू नका, त्यांना शिदोरी देऊ नका. ज्या वेळेला हे कन्नरेश्वराच्या घाटावर पोहोचले त्यावेळेला कन्नरेश्वराच्या घाटावर त्यांना दरदरून घाम आला आणि मग ते त्या घाटामध्ये जाऊन आंघोळ केली आणि येऊन बसले. त्यावेळेला त्यांना भूक लागलेली आठवली.
काय म्हणतात की स्वामींनी मला भोजन करून जाण्याकरिता सांगितले, परंतु मी जेवण केले नाही. तेवढाच मतिविलास त्या ठिकाणी, वामन मतिविलास त्या ठिकाणी आले आणि काय म्हणतात की हे शिदोरी घ्या, स्वामींनी तुमच्यासाठी पाठवलेली आहे. त्यावेळेला त्यांना हृदय भरून आलं की माझी चिंता स्वामींना किती आहे. याप्रमाणे आपली चिंता सुद्धा सर्व परिवारांची मामाजींना आहे की मामाजी आपल्याकडे कोणत्याही प्रकारचं दुर्लक्ष करत नाही. खाण्यापिण्यापासून ब्रह्मविद्या ज्ञान देण्यापासून कोणत्याच प्रकारची आपल्याला या महानुभाव आश्रममध्ये कोणत्याच प्रकारची अडचण आपल्याला येऊ देत नाही. अशा प्रकारची जी ममता आहे ती ममता आमच्या मामाजीच्या ठिकाणी आहे, जशी आमच्या स्वामींच्या ठिकाणी होती. त्या भट्टोबासांची काळजी कोण केली? आमच्या स्वामींनी केली. आमचे भट्टोबास गेले, व्यापारासाठी गेले, उपाशी आहेत म्हणून त्यांनी भागवून शिदोरी पाठवलेली आहे. आणि मग त्या ठिकाणी जेवण केलं आणि म्हणाले माझी चिंता आमच्या स्वामींना आहे. बाजारात गेले, बाजारात गेल्यानंतर पदार्थ दिसू लागले. जे जे आठवत नव्हते ते बरोबर आठवायला लागले. एक एक पदार्थ घेऊ लागले, आपल्या धोत्राच्या पालीमध्ये टाकू लागले. आणि मतिविलास आणि भट्टोबास दोघांनी बाजार केला. आणि मग संध्याकाळ झाली. कन्नरेश्वराच्या त्या ठिकाणी येऊन त्यांनी गाठोडं बांधलं आणि भट्टोबासांच्या डोक्यावर मतिविलास यांनी दिलं. त्यानंतर भट्टोबास निघाले. रात्र झालेली आहे. डोमेग्राम जवळ आले. 2 वाटा फाकल्या. एक वाट देईगावला जात होती, एक डोमेग्रामला जात होती. अशा वेळेला त्यांना वाटलं की डोमेग्रामला कोणता रस्ता जाते, म्हणून ते विचार करू लागले. तेवढ्यात त्यांनी एक हाक दिली. स्वामींचा पूजा उत्सव झालेला होता. सर्व भक्त मंडळी स्वामींजवळ बसलेली होती. स्वामी मंडळीकांना म्हणतात की नाथोबाला म्हणतात की जा उंच मठावर जा आणि आरोळी द्या. त्या सरशी त्या ठिकाणी गेले. नाथोबा आणि आरोळी दिली. त्या सरशी त्यांच्या कानी तो शब्द पडला आणि म्हणाले की हा जो रस्ता आहे हा डोमेग्रामला जाते आहे. म्हणून ते निघाले आणि डोमेग्रामला आले. सर्व वेश बाईसांजवळ दिला. स्वामींना आले, दंडवत घातले, श्रीचरणा लागले आणि काय म्हणतात की माझ्याजवळ मी सर्व बाजारात गेलो, सर्व मला आठवले, परंतु एक दाम कुठं खर्च करावा तो मला आठवला नाही. स्वामी म्हणतात तुझं न आठवे असे काही असे, तुला काय आठवत नाही, परंतु तुला तो दाम जो होता तो कुणाकरिता दिला होता, तो तुझ्या खर्चासाठी तर दिला होता. अशा प्रकारे स्वामींच्या या चरित्रामध्ये, द्वापारयुगाच्या चरित्रामध्ये, श्री गोविंद प्रभूंच्या चरित्रामध्ये या ठिकाणी आपल्याला शिदोरीचा उल्लेख. म्हणून आपल्याला शिदोरी कोणती घेऊन जायची आहे की क्षुधा निवृत्ती शिदोरी तर आपल्याला या ठिकाणी मिळणारच आहे, परंतु आम्हाला मोक्षास प्राप्त करणारं जे ज्ञान आहे या ज्ञानाच्या शिदोरीची आम्हाला खऱ्या अर्थानं आस आहे. आणि ती आस पूर्ण करणारे आमचे परमपूजनीय मामाजी गुरुवर्य. म्हणून आपण या ठिकाणी जे शिदोरी आपण आपल्या दृष्टीजवळ ठेवायची आहे ती म्हणजे ज्ञानाची. अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला शिदोरी या विषयावर मी बरेचसं लीळा आपल्यासमोर सादर केलेल्या आहेत. म्हणून या ठिकाणी तुम्हाला एक स्तवन मी म्हणून दाखवतो आणि या स्तवनामध्ये तुम्हाला काय त्या स्तवनाचा अर्थ काढायचा आहे ते तुम्ही प्रत्यक्षात काढा. चल जाऊ विदुरा घरी रे उद्धवा, चल जाऊ विदुरा घरी रे उद्धवा, चल जाऊ विदुरा घरी. महाल माळी नाही कामाची, महाल माळी नाही कामाची, तनाची झोपडी बरी रे उद्धवा, चल जाऊ विदुरा घरी रे उद्धवा, चल जाऊ विदुरा घरी. गाडी घोडे नाही कामाचे, गाडी घोडे नाही कामाचे, पैदल वारी बरी रे उद्धवा, पैदल वारी बरी रे उद्धवा, चल जाऊ विदुरा घरी रे उद्धवा, चल जाऊ विदुरा घरी. पुरणपोळी नाही कामाची, आजच आपण पुरणपोळी जेवलो. पुरणपोळी नाही कामाची, शिदोरीतील चटणी भाकर बरी रे उद्धवा, चल जाऊ विदुरा घरी रे उद्धवा,
चल जाऊ विदुरा घरी रे उद्धवा, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडो प्रणाम. दंडो. धन्यवाद दादा.